आपल्याला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे, युनी पुणेच्या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे। इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करा। थोडं खाली स्क्रॉल करा, इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यावर क्लिक करा। थोडं खाली स्क्रॉल केल्यावर इथे 8 लिंक्स दिसतील, कोणत्याही एका लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता। नंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्मच्या डेट्स आहेत, त्या डेट्स काळजीपूर्वक बघा। दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरा। त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा। प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला स्टुडंटचा ID 1 बाय 1 विचारला जाईल, तो ID तुम्ही या ठिकाणी टाका। नंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला मिळेल। आता या डॅशबोर्डमध्ये इथे जर तुमचा PRN नंबर, एलिजिबिलिटी नंबर जर अपडेटेड असेल तर तुम्ही डायरेक्ट एक्झाम फॉर्म भरा। पण जर या ठिकाणी तुमचा फक्त PRN नंबरच दिसतोय आणि एलिजिबिलिटी नंबर दिसत नसेल तर तुम्हाला डिलीट प्रोफाईलचं एक ऑप्शन दिसेल, या इथे क्लिक करून डिलीट करा। त्यानंतर तिथे तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट अशा पद्धतीची टॅब तुम्हाला बघायला मिळेल, त्यावर क्लिक करा। तिथे स्टुडंट टाईप तुम्ही एक्झिस्टिंग सिलेक्ट करा। येथे तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे असेल ते करा। तुमचा ABC किंवा अपर ID टाका। PRN नंबर येस करा, जो तुमच्या रिझल्टवर आहे तो टाकू शकता। PRN नंबर टाका। एलिजिबिलिटी नंबर महाविद्यालयाकडून जो भेटला असेल तो या ठिकाणी टाका। त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला विचारले जाईल की फिल पर्सनल इन्फॉर्मेशन, मग तिथे तुमचं पूर्ण नाव मराठीतून इंग्लिशमधून टाकावं लागेल। वडिलांचं नाव, आईचं नाव मराठीतून इंग्लिशमधून तुम्हाला टाकावं लागेल। तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्यानंतर डोमेसाईल टाकावं लागेल। मायनॉरिटी आहे की नाही, नॉन क्रिमिनल आहे की नाही, हँडिकॅप्ड वगैरे माहिती भरून फोटो, सिग्नेचर अपडेट करावे लागेल। आणि ते अपडेट झाल्यानंतर इथे सबमिट किंवा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पद्धतीच्या डॅशबोर्डवर याल। आणि जर अपर ID किंवा ABC ID अपडेट करायचा असेल तर इथे या ठिकाणी क्लिक करा। जर यापूर्वी तुम्ही एक्झाम फॉर्ममध्ये ABC ID अपडेट केला आहे आणि आता जो काही डिजिलॉकर थ्रू अपर ID काढला, या दोन्हीमध्ये जर फरक असेल तर तो अपर ID जो आहे तो तुम्हाला दिसतो आहे 12 डिजिटचा, तो या ठिकाणी जाऊन अपडेट करा। त्यानंतर आपण एक्झाम फॉर्म ला क्लिक करणार आहोत। या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसला तर इथे तुम्ही डायरेक्ट प्रोसीड बटनावर क्लिक करा। प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा अगेन प्रोसीड बटनावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे। इथे 2 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरं आहे अदर दॅन फर्स्ट इयर। तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तर फर्स्ट इयरवर क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल, थोडं खाली स्क्रॉल करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता इथे तुमचे जे काही सब्जेक्ट आहेत ते ॲज इट इज तुम्हाला दिसतील। वरच्या याच्यात कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला दिसून येतील, तुम्हाला फक्त ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। या ऑप्शन्सपैकी तुम्हाला कोणताही एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे। तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला जो काही विषय असेल तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। तर या ठिकाणी आपण आपले ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करूयात। त्यानंतर इथे खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। तर इथे सगळ्यात खाली तुम्हाला ओईचा विषय इथे सिलेक्ट करा। तर तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला OE ह्युमॅनिटी आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधून सिलेक्ट करावं लागेल। तर मी इथे कॉमर्स अँड मॅनेजमेंट सिलेक्ट केले। फर्स्ट सेमिस्टरला विषय घेतला त्यातलाच दुसरा विषय तुम्हाला घ्यायचा आहे। जसं की या स्टुडंटला आपण कॉमर्समधला BCOMचा सब्जेक्ट दिलेला आहे, तो आहे कॉस्टिंग रिलेटेड। तर त्यामुळे इथे सब्जेक्ट सिलेक्ट करताना आपण OEमध्ये कॉस्टिंग घेणार आहोत, जो फर्स्ट सेमिस्टरला बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग होता, आता दुसऱ्या सेमिस्टरला मटेरियल अकाउंटिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल आहे, तो घेऊया। अकाउंटच्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड आहे, इन्कम टॅक्सच्या विद्यार्थ्यांसाठी इन्कम टॅक्स सेकंड आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, त्यानंतर रिटेल मार्केटिंग आहे। ज्यांनी मार्केटिंग स्पेशलायझेशन फर्स्ट इयर घेतला आहे त्यांना फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग आहे, नंतर बिझनेस एंटरप्रेन्योरशिप आणि मर्कंटाईल लॉ आहे, फायनान्शियल लिटरसी आहे, नंतर फायनान्शियल मॅथमॅटिक्स आहे, रिटेल इन्शुरन्स आहे। ज्यांनी बँकिंग घेतला आहे त्यांच्यासाठी आता रिटेल इन्शुरन्स आहे। ज्यांनी फर्स्ट सेमिस्टरला कॉस्टिंग घेतला त्यांच्यासाठी आता मटेरियल कॉस्ट अँड इन्व्हेंटरी कंट्रोल या नावाचा सब्जेक्ट आहे, तो सिलेक्ट करा। शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। या पद्धतीची फीज डिटेल्स येईल। रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी 1050 रुपये फी आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे त्यांचे ऑटोमॅटिक सब्जेक्ट येणार आहेत, त्यामुळे त्यांची काही चिंता करायची गरज नाही। इथे कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म डाउनलोड करून घ्या। तुमचा फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचे सर्व सब्जेक्ट आलेले आहेत की नाही ते बघा। जसं 11 सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येणं अपेक्षित आहे। त्यानंतर इथे सेकंड पेजला प्लेस डेट दिलेला आहे, स्टुडंटची सिग्नेचर आहे, तिथं स्टुडंटची सिग्नेचर करा। आणि हा फॉर्म कॉलेजमध्ये
जमा करताना तुमच्या अप्पर आय डीची झेरॉक्स, फर्स्ट सेमिस्टरच्या निकालाची झेरॉक्स, फी तुम्ही कॉलेजमध्ये जमा करा. दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरा आणि कॉलेजमध्ये फीसह फॉर्म जमा करायला विसरू नका. या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा आणि फी भरल्याची पावती त्यांच्याकडून घ्या. धन्यवाद. थँक्यू.